पाहूया. लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर परंतु लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल मिळते. अवांतर धाव आणि अवांतर धावेने श्री गणेश होतोय. करण धुळे TDPL चं सीझन गाजवलेलं आहे. चॅम्पियन झाले होते श्री गजानन डेव्हलपर्स मांडा आणि त्या टीमचा प्रमुख फलंदाज सलामीला येऊन चांगली फलंदाजी सीझन 4 मध्ये केली आहे. फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या आहे 2. 5 षटकांचा हा सामना असेल कारण की पहिल्या फेरीतील सर्व सामने 5 षटकांचे आहेत. उद्या नक्कीच अंतिम दिवस असणार आहे. सुपर 6 चे संघ आपण उद्या पाहणार आहोत. ऑन साइड ला इनफिल्डच्या वरून शॉर्ट आर्म पुल केलाय. पाठवलाय स्क्वेअर लेग. सीमा रेषेच्या बाहेर चौकार. क्षेत्ररक्षक आहेत. मिस्टॅमिंग स्ट्रोक आपण पाहतो आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला हा झेल पकडलाय. जो सापला रचला होता, जो जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे करण धुळे. बदलापूरचा वंडर बॉय बॅक टू द पवेलियन. पवार यांचे इथे आगमन झालेलं आहे. मास्टर आहेत खऱ्या अर्थाने ब्रास बँडचे आणि शहाडचं ब्रास बँड भरपूर फेमस आहे आणि त्यांचे मास्टर आहेत. विनंती असेल राहुलजी पवार यांना की आपण देखील या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच मध्ये भूमी 11 जय बजरंग गोरसई बी विपक्ष कासर वडवली. आयुब शेख, आकाश आणि त्यांच्या समोर आपण पाहणार आहोत भावेश पवार आणि A1 पवन केने. कपिल केनेच नक्कीच चांगली गोलंदाजी आपण पाहिलेली आहे. भूषण गायकवाड यांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. महेंद्र धुळे येत आहेत 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. करण धुळे बाद झालेत. माही येतोय 3ऱ्या क्रमांकावरती. गोलंदाज रितेश स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसला. येतो हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती 6 धावा. भरत शेठ भोईर यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था आहे. विकास देवकर यांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय रोहितबाई भोईर चषकामध्ये. कामतगर आणि जोईली हा सामना सुरू आहे. ड्राईव्ह करतायत परंतु मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. क्या बात आहे. आपल्या टीम साठी नक्कीच या 3 धावा वाचवलेल्या आहेत कारण की जवळपास डीप मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता कारण की मिड ऑफ वरती आहेत. 30th सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय स्क्वेअर लेग आहे आणि त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर ही फिल्डिंग व्यूहरचना आपण पाहतोय. 30th सर्कल मध्ये शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्यानंतर शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट पॉइंटला आणि शॉर्ट कव्हरला आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आता मात्र 30th सर्कल मध्ये येतोय. नितेश भोईर यांना देखील विनंती असेल दादा आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सॉफ्ट हँडने खेळले होते विकास देवकर यांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आणि नितेश भोईर यांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती. धावसंख्या आहे 8. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे.
मानाची स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने 48 संघांचा सहभाग आहे. प्रत्येक दिवशी 8 संघ खेळणार आहेत. त्यामधून एक संघ क्वालिफाय होईल सुपर 6 साठी. आणि उद्या अंतिम दिवस आहे आणि उद्या एकूण 5 सामने होणार आहेत. आणि उद्या पहिला सामना नक्कीच दहागाव 11 दहागाव आणि भूमी 11 मांडा या 2 संघांमध्ये असणार आहे. 10 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. 10:30 वाजता पहिला चेंडू पडेल याची मात्र नोंद घ्यायची आहे. दुसरा सामना असणार आहे महेश शेठ भोईर पुरस्कृत चिराग नायरा 11 भावाले बी आणि त्यांच्या समोर प्रसाद सुरोशे आणि प्रेम सुरोशे पुरस्कृत श्री स्वामी समर्थ 11 गोठे गरबी. हा दुसरा सामना असणार आहे. ठीक 11 वाजता आपण रिपोर्टिंग करायचं आहे. आणि कालचा दिवस गाजवला 40+ तालुका हबच्या माध्यमातून वन सोल्युशन नवी मुंबई या टीमला विनंती असेल आपण उद्या 11:15 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. आणि आजच्या दिवसातून जो संघ क्वालिफाय होईल त्या संघाला देखील ही सूचना असेल की उद्या आपण 11:15 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे सुपर 6 चा सामना खेळण्यासाठी. धावसंख्या आहे 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वनु स्पोर्ट्स A1 जोडी राज भोईर आणि मनीष धुमाळ आणि योगेश शेठ पाटील जे मांडेचे आहेत हे 3 पुरस्कर्ते आपण पाहतोय. जय हनुमान जोविली हा संघ वनु स्पोर्ट्स A1 जोडी या नावाने ही स्पर्धा खेळतोय. धावसंख्या 8. मोहिल येत आहेत नवीन गोलंदाज. फुल टॉस आहे. ड्राईव्ह केलाय. गॅप शॉट सिलेक्शन. कव्हर ड्राईव्हचा फटका. चौकार येतोय अजय धुळेच्या बॅट मधून. तोच फलंदाज अजय. स्ट्राइक इनला आहे बिग हिट परंतु क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल. एलिव्हेशन नाहीये. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. अजय धुळेचा खेळ लागतोय. हा दुसरा मोठा धक्का जोविली या संघाला. उल्लेख केला होता की आजचा दिवस प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल कारण की मातब्बर संघ नामवंत संघ आजच्या दिवसामध्ये इन ऍक्शन मध्ये आहेत. सुनील चव्हाण साहेबांचं आगमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल दानशूर व्यक्तिमत्व भरत शेठ भोईर साहेब इथे उपस्थित आहेत. नेहमीच समालोचकांवरती त्यांचं प्रेम राहिलेलं आहे आणि आज सुपर संडे आहे आणि आज सुपर धमाका आहे. त्यामुळे धमाकेदार नक्कीच मॅचेस आपण पाहतोय. या आधीच्या मॅच मध्ये कोणी विचार देखील केला नसेल की 28 धावा नक्कीच डिफेंड करतील नानकर संघ, परंतु नानकर संघाने 28 धावा डिफेंड केल्या. यावेळी ड्राईव्ह केलेला आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक अनइवन बाउन्स मिड ऑफला बीट करून लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर येतो हा चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत.
पुन्हा ड्राईव्ह केलेला आहे, गॅप शॉट सिलेक्शन, आउटफील्ड फास्ट आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदणीत खणखणीत चौकार. विवेक गायकवाड धावसंख्या आहे 20. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसला. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 20 आहे. षटक क्रमांक नक्कीच सुरू आहे. हे दुसरं 5 षटकांचा सामना. नेक्स्ट मॅच बिग बॅटल, कारण की 2 नामवंत संघ इन ऍक्शन मध्ये असतील. डान्सिंग डाऊन द विकेट, बॅट्समन बीट, कीपर देखील बीट झालेत. रनआउटची संधी आणि पाहावं लागेल काय घडलं मैदानावरती. थर्ड अंपायर रेफर केलेला आहे. सॉफ्ट सिग्नल पंच, सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. आणि आपण चेक करूया. tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. पारदर्शकता या स्पर्धेमध्ये आहे. कोणत्याही टीम वरती अन्याय होणार नाहीये याची काळजी घेतलेली आहे आयोजकांनी. अयोग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. अत्यंत क्लोज हा निर्णय आहे, त्यामुळे आपण थोडासा वेळ घेतोय. अंपायर्स कॉल नॉट आउट. मिळेल या चेंडूवरती 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21. गोलंदाज पुन्हा एकदा धनराज येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांच्या सामन्यामध्ये नक्कीच 55 ते 60 धावा बनवावे लागतील या सामन्यामध्ये, कारण की समोर जॉली कामतगर हा संघ आहे. भावेश पवार इन ऍक्शन मध्ये असतील. A1 पवन केने, संदेश केने, त्यानंतर कपिल केने, संपूर्ण स्टारकास्ट. भूमी 11 जय बजरंग गोरसे बी. हुक करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला आणि पूर्णपणे सरप्राईज केलं बॅट्समनला. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 21. पुन्हा एकदा गोलंदाज धनराज ड्राइव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव झाली पूर्ण. थोडीशी फंबल झाले. खराब क्षेत्ररक्षण. मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल.
23 धावा धावफलकावरती. क्रिकेट 6 दैदिप्यमान 16 सुरू आहे गजर क्रिकेटचा आणि 16 आनंदाचा. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम सुरू आहे. औचित्य आहे स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक जज करताय आणि सुरेख झेल पकडलाय. शॉर्ट फाईन लेगला फलंदाज झालाय बाद. विवेक गायकवाड बॅक टू द पवेलियन. कासर वडवली या दोन संघांमध्ये. जगन्नाना पाटील पुरस्कृत संघ आपण पाहणार आहोत. भूमी 11 जय बजरंग गोरसे बी आणि त्यांना फाईट करेल कासर वडवली. आयुब शेख वर्सेस भावेश पवार ही लढत या पुढीलच्या मॅच मध्ये. पुन्हा ड्राईव्ह केलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा मिळते. एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 24 प्रेम धुळे येत आहेत नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती. षटक क्रमांक हे 3रं सुरू आहे. गोलंदाज धनराज स्विच हिट करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील करतायत. पंचांनी अपील फेटाळली आहे. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. लेग बाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक. 5 चेंडू फेकलेत आणि अवघ्या धावा आलेत या षटकामध्ये 4. इकॉनॉमिकल षटक आपण पाहतोय धनराजचं. हे 3रं. बॅटच्या आतली कडा आहे. शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 25. थँक्यू सो मच. नवीन गोलंदाज या 4थ्या षटकामध्ये येतोय. मंगल लोखंडे यांचं देखील पुन्हा एकदा आगमन झालेलं आहे आमच्या या कॉम्बॉक्स मध्ये. उद्या त्यांचा वाढदिवस देखील आहे आणि राज यांनी सांगितलेलं आहे की वाढदिवस त्यांचा अतिशय थाटामाटामध्ये साजरा केला जाईल. कारण की त्यांच्याच वाढदिवसाचं औचित्य साधून आपण 1 दिवस वाढवलेला आहे. गोलंदाज आहेत ओम पाटील येत आहेत या 4थ्या षटकामध्ये. यावेळेस डिफेन्स करण्याचा प्रयत्न. सॉफ्ट हँड खेळताय. डायरेक्ट हिट. फिंगर अप. फलंदाज झालाय बाद. प्रेम धुले बॅक टू द पवेलियन.
वनु स्पोर्ट्स A1 जोडी जय हनुमान जोविली आणि जॉली स्पोर्ट्स कामतगर या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. सामना क्रमांकाच्या दिवसातील हा चौथा आपण पाहतोय. गोलंदाज ओम पाटील चांगली सुरुवात केली आहे षटकाची. नेक्स्ट मॅच भूमी 11 जय बजरंग कोरसई बी आणि कासर वडवली या दोन टीम मध्ये. स्विच हिट गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर येतो हा चौकार महेंद्र धुलेच्या बॅट मधून. आहे 29 29 धावा. माही मार रहा है. महेंद्र स्ट्राइक इनला आहेत. चौकार येतोय महेंद्रच्या बॅट मधून. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. क्या बात है. कार्बन कमाल कॅच. कॅच ऑफ द डे स्पेक्टॅक्युलर मॅग्निफिसंट. एका हातामध्ये हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद महेंद्र. बॅक टू द पवित्र. एकोणतीस धावा. कल्पेश येतोय. कल्पेश धुळे येत आहेत. अष्टपैलू खेळाडू आहेत कल्पेश. बघूया कशी कामगिरी करतात कारण की अर्धा संघ तंबू मध्ये परतलाय. सुशांत आणि कल्पेश धुळे ही जोडी आपण पाहतोय. 6व्या आणि 7व्या क्रमांकाचे हे दोन फलंदाज आता मात्र खेळपट्टीवरती आहेत. 5 बाद धावसंख्य 29. षटक क्रमांक हे चौथं सुरू आहे. योगीजी मडवी यांचा आवाज आपण ऐकतोय. अप्रतिम समालोचक व्हॉइस ऑफ पनवेल. ऑन साइडला फ्लिक केला. बॉटम हँडचा वापर करून फक्त दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. 5 बाद 30 ही धावसंख्या. षटकातील 2 चेंडू शिल्लक. नेक्स्ट मॅच कासार वडवली आणि गोरसई बी या दोन संघांमध्ये आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. हाफ ट्रॅकर अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला आणि पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल. हॅरी सरांची अनोखी अदा आहे. डान्सिंग अंपायर मॅन फ्रॉम कांबा. आणि धावसंख्या 31 31 धावा. षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 31 आपण पाहतोय. चौथं षटक सुरू आहे. ओम पाटीलचं एक चौकार जरूर आलाय परंतु विकेट देखील मिळवली आहे महेंद्रची. ऑन साइडला स्टीअर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. शॉट फाईन लेगला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धावे चेंडूवरती. धावसंख्या 32 32 धावा. चौथ्या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. पहिल्या फेरीमधील सर्व सामने 5 षटकांचे असतील. नक्कीच मी कौतुक करेन या 8 संघांचं. प्रसाद आजच्या या दिवसामध्ये ज्यांनी सहकार्य केलेलं आहे. वेळेच्या बाबतीमध्ये जी वेळ आयोजकांनी दिली होती त्या वेळेमध्ये हे 8च्या 8 संघ उपस्थित राहिलेले आहेत. दिल स्कूप करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये वनु स्पोर्ट्स A1 जोडी जय हनुमान जोविली या संघाची. आणि या पुढील धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ पनवेल पनवेल समालोचक समितीचे उपाध्यक्ष योगीजी मडवी यांचा आवाज आपण ऐकूया.
थँक्यू सो मच रोशन. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. tenniscricket.in च्या माध्यमातून त्यांना देखील आपण त्यांचं देखील स्वागत करूया. पाचवं षटक गोलंदाज मार्कवरती वेगवान बॉल गुडलेन स्पॉटचा वापर केला आणि पडल्यानंतर चेंडू अगदी फलंदाजाला बीट करून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची समाप्ती. पाचवं षटक तुम्ही पाहता तिथे धीरजच्या माध्यमातून फेकले जाते. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण धनराज आहे गोलंदाज. नेक्स्ट मॅच टॉस साठी दोन्ही कॅप्टनला आपण इन्व्हाइट करूया. कासर पटोली संघाचे कॅप्टन आणि भूमी 11 जय बजरंग गोसाई बी संघाचे कॅप्टन. आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज फॉर द टॉस. आइए दोन्ही कप्तान. यावेळीचा चेंडू समोर खेळते कव्हर रिजन मध्ये. बॉल पडल्यानंतर बाउन्स झाला. त्याला उत्तर दिलं. कव्हर रिजन मध्ये काढू होते परंतु 2 धाबा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. 2 धाब्याने टीमची टोटल धाबा फलकावरती 34 धाबा लागल्यात. मागच्या मॅच मध्ये अनबिलीव्ह क्रिकेट. प्रेक्षकांनी ती मॅच पाहिली. 27 धाबा केवळ डिफेन्स झाल्या आणि काय जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळाला. गावदेव 11 नानकर संघाकडून त्यांच्या गोलंदाजांनी केलेली कसरत आणि खरं तर त्या जिद्दीनं बॉल पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर पंचांचा इशारा आमच्याकडे येतोय. व्हाईट बॉल इशारा केला पंचांनी. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी प्राप्त होते. टीमची टोटल धावा फलकावरती 35 धावा. शांत क्रिकेट पाहायला मिळतं. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दी कारण आज सुपर संडे सुपर धमाका आणि नक्कीच आज मैदानाच्या आतमध्ये देखील तेवढीच चांगलं क्रिकेट स्टँडर्ड आणि क्वालिटी लेवलचं पाहायला मिळतं प्रेक्षकांना. लढत क्रमांक पहिल्या राऊंडची तिसरी समोर खेळत आहेत. ऑन साइड मध्ये फिल्डर आहेत वाईडिश लॉंग ऑनला. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल सध्या 36 या धावसंख्ये 32 सिंगल डबलला प्राधान्य दिलंय आणि सिंगल डबलच्या माध्यमातून संघ नक्कीच वाटचाल करतोय पुढच्या. परंतु 5 षटकामध्ये 50-55 धाबा तरी या खळपट्टीवरती लावायला पाहिजेत. त्यामुळे तो प्रयत्न इथनं येणाऱ्या फलंदाजाला करावा लागेल. 36 धाबा फलकावरती धाबा लागलेत. यावेळीचा चेंडू डायरेक्ट हिट इज गॉन. विकेट नंबर या ठिकाणी आपण पाहतो 5वं खेळाडू मैदान तो बाहेर झालाय. बाद झालेत. 6 गडी बाद धावपडकावरती 36 धावा लागलेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. इथनं 2 मोठ्या फटक्यांची अपेक्षा. तर नक्कीच शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये 2 बॉल शिल्लक राहिलेत. धनराज पुन्हा एकदा चांगले स्पेल फेकले. डेट ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली. बॉल पडण्यानंतर थोडासा बाउन्स झाला परंतु इथे बॉल चाललाय अतिशय वेगाने आउटफील्ड पास्ट आहे. बॉल थांबत नाहीये. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये सीमारेषा बाहेर येतोय लेग बायचा चौकार. बघा कासरवाडी टीमचे कॅप्टन आपण या वेळ घेऊ नका प्लीज. घोरसे संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. विनंती आपल्याला की आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थिती दाखवायची. तर शेवटचे षटक आणि शेवटचा अंतिम चेंडू पार करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाही. फलंदाज होणार रनआउट परंतु इथे पंचाचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. वाईटचा धावा फलकावरती 41 धावा लागलेत. शेवटच्या अंतिम
शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम बॉल या ठिकाणी फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती धनराज ज्याचं कौतुक करायला हवं. डेट ओव्हर मध्ये त्यानं ज्या प्रकारे गोलंदाजी केली, समोर होते नक्कीच मोठे खेळाडू, परंतु त्यामध्ये रोख लावली. एक लेग बाय स्वरूपात चौकार मिळाला. चौकारच्या मदतीने धाबा फळकावरती आता धाबा आपण पाहतो 41, 6 गडी बाद. टार्गेट सेट होणार या बॉलवरती. खरं तर इथनं एक मोठं टार्गेट व्हायला हवं होतं, परंतु शेवटच्या अंतिम बॉलवरती अपेक्षा असेल एखादा चौकार किंवा एखादा षटकार जर या ठिकाणी आला तर नक्कीच या मॅच मध्ये एक फायटिंग टोटल जोबई संघाकडनं पाहायला मिळेल. जर्मन जोबेली बदलापूरचा एक बलाढ्य संघ आहे. बॉल चांगला आहे, पडल्यानंतर मात्र पुन्हा वाईटचा इशारा आलाय. या ओव्हर मध्ये अजून एक अतिरिक्त रन्स खर्च होते आणि टीमची टोटल सध्या दाबा फडकावरती लागली ती 42 रन्स. रन संख्या आपण पाहिली. शेवटच्या अंतिम बॉलवरती एखाद्या मोठ्या फटक्याची अपेक्षा नक्की असेल या बॉलवरती. गोलंदाज धनराज पुन्हा एकदा यावेळेस मिड ऑफच्या डोक्यावरनं फटका खेचलाय. अगदी वेगाने बॉल चाललाय, सीमारेषा बाहेर येतो. अंतिम बॉलवरती चौकार. टार्गेट येत असेल 47. कारण पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना भूमी 11 टीम जय हनुमान जोबेली संघाने केल्या त्या टोटल 46 आणि 47 टार्गेट. तत्पूर्वी आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी इन्व्हाइट करेल. गुरसे संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. चला तर कासरवडोली कॅप्टन उपस्थित आहेत. नक्की टॉस केलं जाईल. मी मुंबई पोलीस आमचे सन्माननीय उमेश सर यांना विनंती करेल की आपल्या शुभहासे टॉस करायचंय. चला दोन्ही खेळाडू वरती या. कॅप्टन दोन्ही स्टेज वरती आपण आपलं खरं तर इथे टॉस केलं जातोय. उमेश सरांच्या शुभहासे मुंबई पोलीस नक्कीच आणि त्यांच्या शुभहासे आपण टॉस करतो. या मॅचचा जो पहिल्या फेरीतील अंतिम राऊंड असेल टॉस केला जातोय. दोन कॅप्टन जॉईन झालेत. चला टॉस करा आपण. आणि टॉस त्या ठिकाणी झालाय. टॉस विन कॅप्टन जय बजरंग गोरसे. खरं तर आज भूमी 11 या नावाने उतरणार आहे आणि टॉस जिंकल्यानंतर कॅप्टनने सांगितलं की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू आणि नक्कीच बॅटिंग साठी आमंत्रित केलं जातंय कासरवडोली टीमला. पहिलं सत्र समाप्त झाले. 46 धावा बॅटिंग करत असताना मैदानावरती आपण पाहतोय वनु स्पोर्ट्स जळमाण जोबेली टीमने केल्यात 46, 47 टार्गेट. नक्कीच आमचे खरं तर सन्माननीय ओमकार दादा धुमाल यांचं देखील इथे आगमन झालंय. आपल्या स्वागत स्पर्धेच्या वतीनं या दादा आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. आपण स्पर्धा पाहताय स्वर्गीय रोहितभाई भोईर प्रतिष्ठान आयोजित रोहितभाई भोईर, स्वर्गीय अनिकेत अजित पाटील आणि स्वर्गीय सागर सीताराम तामणे स्मृती चषक 2024 पर्व आपल्याला पाहायला मिळते. अणकर पाड्याचे दमदार व्यक्तिमत्व आणि उद्योजक खरे तर ओमकार दादा धुमाल आपलं स्वागत आहे. आयोजन कमिटीच्या वतीने आपलं स्वागत केलं जात आहे.
पहिलं सत्र समाप्त झालं. 46 आणि 47 टार्गेट असेल. चला जर्मन जुबई संघ आपण फील्ड रचना लगेच करून घ्या. 5 षटकांची सामन्यामध्ये 47 टार्गेट म्हणजे 9 पॉइंट. या ठिकाणी आपण पाहिलं तर 20च्या सरासरीनं धावसंख्या 9.40च्या सरासरीनं धावसंख्या बढवावी लागेल या मॅच मध्ये. दोन धावेची पेनल्टी होती. बॅटिंग जेव्हा सुरू होईल सेकंड सत्रामध्ये पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर त्या 2 धावा आम्ही बॅटिंग करणाऱ्या खरं तर कामतघर संघाच्या अकाउंट मध्ये जॉईन करू. मग अशी त्याच 2 धावा मागात पडल्या राहणार संघाला पेनल्टीच्या आणि पेनल्टीच्या मुळे त्या ठिकाणी संघ परास्त झाला होता राहणार संघ. तो बहुत बहुत शुक्रिया फिर एक बार दोस्तों सभी का स्वागत. दोपहर के 2:19 और मुकाबला आप देख रहे हैं. पहला राउंड का तीसरा मुकाबला मैदान के अंदर आप देख सकते हैं 2 बड़ी टीम जॉली कामतगर और वनु स्पोर्ट्स जर्मन जोबेली के बीच मुकाबला है. जोबेली टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए रन बनाए. स्कोरबोर्ड के ऊपर 46 रन बनाए और 47 का टारगेट है इस मुकाबले को जीतने के लिए. ब्लास्टर महेंद्र जिनके बल्ले से पहला मोहिल के बल्ले से चौकाया. मोहिल मात्रे स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है और यहां से डायरेक्ट हिट की कोशिश की थी. मामला बन सकता था. यदि डायरेक्ट थ्रो होता स्टंप पर तो बिल्कुल मामला बन सकता था. रन बने. एक टीम की टोटल सिंगल के साथ पहुंची 5 रनों के ऊपर. 5 रन जो बनाने यहाँ पर 47 का टारगेट. अच्छी यहाँ पर गेंदबाजी करनी पड़ेगी. पिछला मुकाबला 28 रन डिफेंस किए थे मैदान पर नानकर टीम ने. फिर एक बार तैयार गेंदबाजी के लिए. महेंद्र धूले की गेंद अच्छी थी बिल्कुल. महेंद्र धूले के पास क्षमता है हमेशा कठिन परिस्थिति में अच्छा खेल करते हैं. चाहे बल्लेबाजी हो चाहे उनकी गेंदबाजी. आज जरूरत है टीम को क्योंकि शुरुआत यदि अच्छी होती है मैदान पर तो जाकर जोबेली टीम मुकाबले में वापसी पा सकते हैं. अभी तक तो 5 रन बने. सलामी बल्लेबाज मैदान के अंदर महेंद्र आप देख रहे हैं स्ट्राइक एंड के ऊपर है और इस बार अपर कट के माध्यम से गेंद को ढकेल दिया पॉइंट बाउंड्री लाइन की तरफ और गेंद जब तक रोके कोशिश की थी. गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन.
तो पहला ओवर प्रगति पर इस ओवर में अभी तक 2 चौके लगे। टीम की टोटल की बात करेंगे 9 रन पहुंचाए फुल स्कोर जो कि बनाना है प्रति ओवर में 9.40 की औसत बरकरार रखनी है। इस बार हवा में गेंद का बल्ले का ऊपरी हिस्सा और इस बार बिल्कुल बल्लेबाज सलामी वीर महेंद्र के पारी पहला विकेट मैदान के बाहर। रन संख्या है 9 रन। पहला विकेट मैदान के बाहर जो कि पहली सफलता प्राप्त की महेंद्र धूले ने 9 रन दिए 5 गेंद में 1 सफलता प्राप्त की। जरूरत है विकेटों की क्योंकि शुरुआत में यदि आप विकेट चटकाएंगे तो जाकर सामने वाली टीम को दबाव आ सकता है। नए बल्लेबाज निहार मात्रे, बिल्कुल निहार मात्रे नए बल्लेबाज मैदान के ऊपर है। इस गेंद के ऊपर बिल्कुल अच्छी डिलीवरी पूरी तरह से बीट किया। अपील थी स्ट्रॉन्ग, अपील में उत्साह ज्यादा आत्मविश्वास की कमी। ओवर की समाप्ति पहले ओवर की समाप्ति बाद रन संख्या 1 विकेट के नुकसान पर 9 रन और 2 रन के पेनल्टी अब हम ऐड करेंगे तो कुल मिला के रन संख्या 11 बनी है पहले ओवर में। A1 पवन केने आपल्याला आमंत्रित केलं जातं व्यासपीठावरती आपण यायचंय। प्लीज आपण संपर्क साधा आयोजन कमिटीशी। पवन केने आपण आमचा आवाज ऐकत असाल तर या प्लीज। और तो जीत के लिए आप चाहिए, यहां से हम बात करेंगे तो 11 रन बने तो यहां से हम बात करेंगे अभी भी जरूरत है 36 रन की आने वाली 4 ओवर यानी कि 9.00 की औसत से रन बटोरने होंगे। पहली गेंद अपील स्ट्रॉन्ग, अपील में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास की कमी थी। एक सिंगल लेग बाय के स्वरूप में रन संख्या की बात करेंगे तो इस समय 12 रन बने। तर नक्कीच या सूचना आहे प्रेक्षकांना की कोणीतरी आग पेटवली आहे, त्यांना विनंती आपण ती आग विझवायची आहे। विवेक गायकवाड़ का ये ओवर देखना होगा। सेकंड पावर प्ले, पहले पावर प्ले में रन आते 9, 2 रन की पेनल्टी मिली। इस बार शानदार शॉट, बैकवर्ड स्क्वायर लेग में कोई खिलाड़ी नहीं है और गेंद सीमा रेखा के बाहर, ये शानदार चौका।
1 विकेट पहले बल्लेबाज महेंद्र आउट हुए थे, उसके बाद यहाँ पर ये पार्टनरशिप बनी जा रही है। बिल्कुल सलामी बल्लेबाज बिल्कुल यहाँ पर यश के बल्ले से चौका, इस बार एक सिंगल भी और सिंगल के सहायता से रन संख्या 18 रनों के ऊपर। रन संख्या इस समय हम बात करेंगे तो इसके बल स्कोर बोर्ड के ऊपर लगा हुआ स्कोर 18 रन है। इस ओवर में भी अभी भी 9 रन आए, पहले ओवर में 9 रन जरूर आए थे और इस ओवर की बात करेंगे 7 रन आए क्योंकि 2 रन पेनल्टी का ऐड किए थे। 18 रन स्विच हिट की कोशिश, फील्डर है मौजूद और जब तक गेंद को फील्ड करे तब तक एक सिंगल पाया और सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई टोटल पहुंच चुकी 19 रनों के ऊपर। टारगेट है 47 रनों का। अभी भी हम बात करेंगे तो 28 रन की आवश्यकता होगी आने वाली गेंदों के ऊपर। इस ओवर में कुल मिला के गेंदें हुई है 5, यानी कि अब 19 गेंदें बची है और 28 रनों का समीकरण जीतने के लिए जॉली कामतगर टीम के सामने। जॉली स्पोर्ट्स कामतगर बनाम आप देख सकते हैं वनु स्पोर्ट्स जनमान जोबेली के बीच मुकाबला। अगला मुकाबला भी फाइट होगा। गांवदेवी 11 बिल्कुल नानकर टीम 2 मुकाबले जीतकर आखिरी राउंड में पहुंची है। इस बार स्विच हिट लगाने की कोशिश, सबसे खराब शॉट और इस समय विकेट मैदान के बाहर। बल्लेबाज विकेट का पतंग। ओवर की समाप्ति, 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 3 विकेटों के नुकसान पर रन बने 19। जीतने के लिए आप चाहिए 28 रन आने वाली 3 ओवर में, यानी कि 18 गेंदें बची है। ओमकार दादा धुमाल आइए, फिर एक बार आपसे विनती करते कि मंच के ऊपर आप आइए, आपका स्वागत है इस प्रतियोगिता के माध्यम से। पवन केने आप भी आइए प्लीज, आपसे विनती है आप मंच के ऊपर आइए। ये 28 रनों का समीकरण है। दोनों टीम के लिए मुकाबला अभी भी बराबरी पर है। यहां से मुकाबला कोई भी जीत सकता है। कहते हैं कि हार और जीत हमारी सोच पर निर्भर है। अगर मान लिया तो हार और अगर ठान लिया तो जीत। बिल्कुल यहाँ पर ठानना होगा, मुकाबला जीतना है। दोनों टीम को संघर्ष करना पड़ेगा, दोनों टीम को हार्डवर्क करना पड़ेगा। यू क्रिएट हार्डवर्क गॉड इज सक्सेस। और ये मुकाबला जीतना है तो आपको संघर्ष की जरूरत है, क्योंकि कहा जाता है ना कि बिना संघर्ष से कोई महान नहीं बनता और जब तक न पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता। आज मुकाबला जीतना है तो जी जान से मेहनत करनी होगी। जैसे कि नानकर टीम के गेंदबाजों ने तहलका मचाया था, जिनकी गेंदबाजी देखकर दर्शक हैरान हुए थे, वैसा मुकाबला देखना पसंद करते हैं हमारे दर्शक। लेकिन धीरे धीरे दर्शकों का मेला लग चुका है, क्योंकि अगला जो मुकाबला है बिग फाइट का मुकाबला रहेगा। पहली गेंद मोड़ दिया बैकवर्ड स्क्वायर लेग में, दन 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 करती हुई गेंद, बाउंड्री लाइन के बाद 4 रन। कैसे स्वागत किया इस गेंदबाज का, वेलकम टू द ग्राउंड। डिफेंसिव क्रिकेट देखिए, बड़े खिलाड़ी की निशान होते हैं, बड़ा शॉट आने के बाद उसके बाद डिफेंसिव क्रिकेट। ओ हैरी, मिस्टर हैरी बच के भाई, बहुत बड़ा खाना खा के आए, जल्दी हो बिल्कुल। आप थोड़ी हलचल भी होगी, आज थोड़ा सा एंटरटेनमेंट होना चाहिए हैरी सर।
रन संख्या की बात करेंगे, फुल स्कोर बन चुका है इस समय 25 रन जीतने के लिए आप 22 की जरूरत है। इस बार बेहतरीन शॉट, इस बार लॉन्ग लेग के ऊपर से लॉन्ग 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 बिग वे आउट ऑफ द बॉक्स 6 से शानदार छक्का मुकाबले को आप मजबूत बनाते हुए इस ओवर में टारगेट किया करण जो कि ओवर कर रहे हैं, काफी महंगी गेंदबाजी। शुरुआत में अभी तक 3 गेंदें फेंकी है, 3 गेंद में 12 रन। रन संख्या की बात करेंगे तो टोटल 31 पर पहुंची है, आप 16 की जरूरत है। आप जरूरत है यहाँ पर टीम जोवेली को एकाध विकेट की दौड़ गेंदों की कोशिश करनी पड़ेगी इस मुकाबले को जीतने की। कहते हैं कि बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। एक तरफ है शानदार बल्लेबाजी, सलामी बैट्समैन मोहिल के बल्ले से लगातार विस्फोटक रन आ रहे बिल्कुल, और शुरुआत में थोड़े शांत है, उसके बाद देखिए ना विस्फोटक बल्लेबाजी उनके बल्ले से, एक छक्का 2 दूरी, और इसके बाद रन संख्या है 33 रन बने। विकेट अभी तक हम बात करेंगे तो 3 विकेट गंवाई है, 33 लॉस ऑफ 3 विकेट। जीतने के लिए अब चाहिए 14 रन, जीत के करीब पहुंची है टीम जॉली स्पोर्ट्स कामतगर। फील्डिंग टीम में देखिए टॉस जीतकर गुरसे टीम आप यहां से एंट्री करिए, हमारे मंच के सामने से, आप वहां से एंट्री नहीं कर सकते। यह अच्छी गेंद पैरों पर की कोशिश है, अभी भी कोशिश करनी पड़ेगी। मैंने कहा ना कि मुकाबला अभी भी खत्म नहीं है। एक बार पिछला मुकाबला याद करिए, नानकर टीम ने जो मुकाबला जीता, हारी हुई बाजी को जीता था। इसलिए मैंने कहा ना कि हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं। आपको मुकाबला जीतना है तो बाजीगर की तरह लड़ना पड़ेगा मैदान के अंदर। ये अच्छी डिलीवरी सामने खेला मिड ऑफ के खिलाड़ी है, डायरेक्ट हिट की कोशिश, मामला तो नहीं बना मगर की रन ज्यादा खर्च हुए। आप रन को बचाने हैं, रन खर्च कर रहे हैं, लेने के देने पड़ेंगे। रन संख्या इस समय 35 रन बने, और आखिरी 12 गेंदे 12 की आवश्यकता। मुकाबला फाइट भरा होगा, मगर आने वाला टर्निंग पॉइंट ओवर यदि अच्छा फेंकेंगे तो यकीनन ये मुकाबला अच्छा जरूर देखने मिलेगा। अभी तक तो बात करेंगे इस समय 35 लॉस ऑफ 3 विकेट, अच्छी स्थिति है मैदान के ऊपर जॉली स्पोर्ट्स कामतगर टीम की। अगला मुकाबला देखिए, दर्शकों की भीड़, मेला लग चुका है दर्शकों का। सुपर संडे सुपर धमाका, कहते ना दर्शक हमेशा बड़े मुकाबले में जरूर आते हैं, और क्रिकेट के चाहते हैं बिल्कुल हमेशा क्रिकेट के मैदान के ऊपर गर्दी करते हैं। यहाँ पर जय बजरंग गोरसई की सेना मैदान पर उतरने के लिए फाइट करेंगे। यहाँ पर दूसरी तरफ बात करेंगे तो यहाँ से हम बात करेंगे तो बिल्कुल कासर बडौली टीम, बिग फाइट रहेगा मुकाबला। रन संख्या की बात करेंगे इस समय अब 35 बने, 12 में चाहिए 12। भावेश पवार की सेना, पवन केनी की सेना मैदान पर उतरेगी, और इस बार देखिए लेग स्टंप के बाहर वाली गेंद अंपायर से वाइड करा दिया, और अतिरिक्त रन जो बचाने होते हैं, मैं हमेशा कहता हूं कि अतिरिक्त रन को आपको बचाना है। लो स्कोरिंग जब मुकाबला रहता है ना, तो आपको रनों के ऊपर अंकुश लगाना होता है, और इस समय आप देख सकते हैं एक अतिरिक्त रन आप चाहिए केवल 11 रन। अच्छी डिलीवरी पड़ने के बाद नीचे रही, डॉट की समाप्ति, ओवर बिल्कुल चौथा जारी है, चौथा ओवर। रन संख्या की बात करेंगे, फुल स्कोर 36, 11 की जरूरत है। इस ओवर की बात करेंगे तो अभी तक एक ही गेंद है, यानी कि अब 11 गेंदों में 11 रन की आवश्यकता है ये मुकाबला जीतने के लिए। 11 गेंदे 11 की आवश्यकता। अगला मुकाबला देखने के लिए दर्शकों का मेला लग चुका है, भीड़ देखिए, थोड़ी देर के बाद और दर्शक जुड़ेंगे,
और मैं हमेशा कहता हूं दर्शक क्रिकेट के बिल्कुल जब भी प्रतियोगिता बड़ी होती है उसे सक्सेस करने के लिए हमारे दर्शक होते हैं, और आज भी देखिए कितने दर्शक हैं। स्वागत है यूट्यूब के माध्यम से भी। अगला मुकाबला जैसे शुरू होगा tenniscricket.in के माध्यम से दर्शक ज्वाइन होंगे हमारे साथ में। ये अच्छी शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग में, फिर एक बार शानदार शॉट, 4 रन। के करीब पहुंचे जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ टीम, जिनके सामने 47 का टारगेट था। गेंदबाजी जिस तरह से चाहिए थी वो गेंदबाजी नहीं कर पाए जोवेली क्रिकेट टीम। वाइल्ड कार्ड एंट्री मिली थी, उसके बावजूद भी यहाँ पर ज्यादा अच्छा प्रदर्शन नहीं कर पाए। शायद उम्मीद बहुत थी इस खिलाड़ियों से, मगर ज्यादा रन नहीं बने। फिर एक बार पैडल स्विप किया, इस बार फील्डर मौजूद, और जब तक गेंद को उठाए फेंके मौका बना एक सिंगल का। सिंगल के साथ रन संख्या 47 का टारगेट है। बिल्कुल 6 रनों की जरूरत है। इस ओवर में 3 ही गेंदें हो चुकी हैं, 9 गेंद में 6 की आवश्यकता। मुकाबला तो अब एक तरफा बन चुका है जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ टीम के पक्ष में। रिवर्स शॉट की कोशिश, नापाक प्रयत्न जिन्हें कहा जाता है। और मैं हमेशा कहता हूं कि आपके पास 2 बातें होनी चाहिए। यदि आप इस तरह से स्ट्रोक खेलते हैं, रिवर्स स्कूप, या फिर आप स्विच हिट खेलते हैं, तो आपके पास 2 बातें होनी चाहिए। पहली बात, आपकी नजर तेज होनी चाहिए, और दूसरी बात, आप में कॉन्फिडेंस होना चाहिए। ये 2 बातें आपके पास है तो आप ये शॉट खेल सकते हैं। ये भी अच्छी शॉट ऑन साइड में, बैकवर्ड स्क्वायर लेग में खिलाड़ी मौजूद है। एक सिंगल मिलेगा, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। दोनों बल्लेबाज भी जानते हैं कि अब सिंगल से भी हम मुकाबला जीत सकते हैं, क्योंकि आप जीतने के लिए रन चाहिए केवल 5, और गेंदें बची है इस ओवर में बिल्कुल 2 गेंदें, 8 गेंदें, और जीतने के लिए केवल रनों की जरूरत है 5। इस बार अच्छी डिलीवरी, मिड विकेट में खिलाड़ी है। एक सिंगल आई, सिंगल के साथ जीतने के लिए बात करेंगे तो अब 7 गेंदें बची है, 4 की आवश्यकता है। शायद लगता है ये मुकाबला आखिरी ओवर में दर्शकों को देखने मिलेगा, मगर दर्शक अभी उत्सुक है वो मुकाबला देखने के लिए। आयुब शेख एक तरफ है, दूसरी तरफ है भावेश पवार, एबन पवन के ने। ये अच्छी डायरेक्ट हिट की कोशिश थी, ये अच्छा किया था इस खिलाड़ी ने। बस से तो रन, आखिरी ओवर में 3 की जरूरत, रन संख्या बनी है 44। आखिरी ओवर में केवल 3 रन की आवश्यकता है।
पलट रही है। यही तो क्रिकेट का खेल है जो हमेशा किसी को हंसाता है, किसी को रुलाता है। सुख दुख भरा क्रिकेट का खेल आज फिर एक बार मैदान के ऊपर 5 गेंदे 3 की आवश्यकता। चवालीस रन ओवर की बात करेंगे तो चौथा ओवर समाप्त हुआ, 5वां ओवर जारी है। अब 5 गेंदें बची है शायद और 5 गेंद में 3 की आवश्यकता। लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। इसलिए तो आखिरी वक्त तक कोशिश जारी रखनी चाहिए। बिल्कुल, और वही कोशिश कर रहे हैं यहां से जोइली टीम के गेंदबाज। रणनीति बनाई है, आखिरी गेंदे 5। ओ बढ़िया डिलीवरी, बढ़िया गेंदबाजी। क्या ये मुकाबला पिछले मुकाबले की तरह होगा? रोमांचक मुकाबला। इसलिए तो दर्शकों से कहा था आज जो क्रिकेट आप देख रहे हैं, आज का क्रिकेट स्टैंडर्ड लेवल का है, क्वालिटी लेवल का क्रिकेट आपको देखने मिल रहा है। सुपर संडे, सुपर धमाका। 4 गेंदे 3 की आवश्यकता। आप 3 गेंदे 3 की आवश्यकता। दिल बहलाने वाला ये मुकाबला, शायद किसी को हार्ट अटैक भी आ सकता है, इतना बड़ा मुकाबला। क्योंकि आप 6 में 3 की जरूरत थी, समीकरण देखिए, अब 3 गेंदे 3 की आवश्यकता। इसीलिए किसी के ऊपर भरोसा नहीं किया जा सकता, क्योंकि भरोसे के लायक इंसान नहीं मिलता। आज की दुनिया में भरोसा किसी के ऊपर भी नहीं है, क्योंकि बैंक में जाओ तो बैंक वाले पेन बांध रखते हैं, यदि आप पानपोई पे जाओ तो पानपोई वाले ग्लास को बांध रखते हैं, पान टपरी पे जाओ तो पान टपरी वाले लाइटर को बांध रखते हैं। और इस बार फील्डर नहीं है, ये गलती रही और गेंद सीमा रेखा के बाद 4 रन और ये मुकाबला हुआ फिनिश। मुकाबला